पण चला थोडंसं टेन्शन रिलॅक्स करूयात. मला वाटतं इथे आता थोडासा मला वेळ मिळालाय तर मी थोडंसं काहीतरी करून घेतो. तर एक छोटासा ऍक्ट मला सुचलाय, मी आता तुम्हाला ऐकवतो. चला थोडंसं रिलॅक्स करूया सगळ्यांनाच. काय बात आहे? ते काय ना, मी डॉक्टर असल्यामुळे अनेक पेशंट्स माझ्याकडे येतात. बरं आजकाल काय झालंय की मोबाईल लँग्वेज झाली. कुणीही बोलायला गेलं तर मोबाईलच्या लँग्वेजमध्ये बोलतात. असाच एक परवा दिवशी मुलगा माझ्याकडे आला होता. तो माझ्यासमोर बसला. बरं त्याचं दुकान कशाचं, तर मोबाईलला रिचार्ज मारायचं. तो बोलतो त्याच लँग्वेजमध्ये. माझ्यासमोर बसला. मी त्याला विचारलं, काय रे बेटा कसं आहेस, बरं चाललंय दुकान? हा मस्त चाललंय की हो, कोल्हापुरातलं आपलं दुकान हो, त्याला काय टेन्शन आहे, आपलं एकच दुकान आहे आपलं. अरे वा वा म्हणलं. मग आजोबा कुठे दिसत नाही तरी हल्ली. माझ्याकडे नेहमीचे पेशंट होते ना, आजकाल दिसत नाही. स्विच ऑफ झालं परवा. स्विच ऑफ झाले ते. काय झाले? स्विच ऑफ झाले हो. म्हणजे स्विच ऑफ गेले हो, वारले आणि तुम्ही स्विच ऑफ झाले असं म्हणता. आता काय म्हणा त्याला, गेलं ते स्विच ऑफ झालं तर स्विच ऑफ नाही म्हणायचं, काय म्हणायचं? पीस आलं की आम्ही स्विच ऑफ म्हणतोय त्याला. अहो तसं नाही, पण तुमचे आजोबा आहेत ना ते. अरे गेलं त्याला काय करा. बरं असू दे. पण चांगला माणूस होता, किती चांगला माणूस. आमच्याकडे याचे धड दाखट होते. काय झालं अचानक असं काय झालं त्याला? काय नाही हो, परवा रात्री काय झालं ते व्हायब्रेट झालं, हँगच झाला पीस. काय झालं? व्हायब्रेट झालं, हँग झालं रात्री 12ला. म्हणजे काय झालं ते काय म्हणतात ना तुमचं ते डॉक्टर म्हणजे ते पॅरालिसिस, त्याचा झटका आला आणि ते हँग झालं रात्री. मग काय केलं का नाही तुम्ही? काय कुठे घेऊन गेलात का नाही? हो गेलं, ते सर्व्हिस सेंटरला ऍडमिट केलं होतं त्यांना. रिचार्ज मारले डॉक्टरनी, पण काय फरक नाही पडला. हो पण हल्ली खूपच त्यांना टेन्शन होतं ना. पण साईजचा पण थोडासा डिस्प्ले गेला खाता. एक तर ब्लॅक अँड व्हाईट, काहीच दिसत नव्हतं. अरे बापरे म्हणलं. पण चांगला माणूस होता. असा माणूस आता होणे नाही. असा माणूस होणे नाही. असा मार्केटला दणकट पीस आता येणार नाही. N18 काय म्हणला? N18 म्हणजे काय? 1918चा जन्म त्यांचा.